नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण आणि आज आपण छत्रपतींची जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी या किल्ल्यावरती जाणार आहोत. जिथून स्वराज्याची सुरुवात, तिथून आपली सुरुवात. मंगळमूर्ती चला तर फायनली आपण चाललोय शिवनेरीला. मी गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. मी गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. मित्रांनो, तर आपण फायनली पोहोचलोय हॉटेल परिवारला. गाडीतल्या दोघांचं असं म्हणणं आहे की ते कढीवडा पण भारी भेटतो आणि मिसळ ही एक नंबर लागते. तर बघूयात आतमध्ये जाऊन मिसळ खायची. नाश्त्यानंतर आम्ही निघालो आपल्या मेन मिशनकडे, म्हणजे शिवनेरीगड. आपलं टार्गेट आहे. जर तुम्ही नाशिकवरून जाणार असाल तर नाशिक ते शिवनेरीगड अंतर हे 85 ते 95 किलोमीटर आहे. आणि तुमचा रूट असेल नाशिक, नारायणगाव, जुन्नर, शिवनेरी. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. आपण आता किल्ल्यापासून फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहोत. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. नाव ऐकून आणि वाचून एवढं भारी वाटतं ना. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार एक नंबर. मित्रांनो, फायनली मी आता येऊन उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळासमोर. इथंच एका महान योद्ध्याचा जन्म झाला, ज्याने स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. ही जागा फक्त इतिहास नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहे. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शिवरायांचं ध्येय याच भूमीतून सुरू झालं. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपल्यासारखेच अनेक मावळे पाहून मन एकदम प्रसन्न झालं. मित्रांनो, मी आता उभा आहे शिवनेरीचा पहिला महादरवाजा. हाच तो महादरवाजा जिथून प्रत्येक पाऊल हे इतिहासाच्या दिशेने जातो. मित्रांनो, फायनली चंगू आणि मम्मी या दोघांना शिवनेरीच्या कडाला सुरुवात केली आहे. गोव्यात पुढे पुढे काय काय मजा होते. वर येतात हा आपल्याला गडावरील दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाला पुरी दरवाजा असंही म्हणतात. काय आहे, 2 जानेवारी म्हणजेच 2 जानेवारी 2026 न्यू इयरच्या आपण दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आलो आहे. सुरुवातीचा किल्ला आपला म्हणजेच शिवनेरी. थोडंसं वरती आलं हे छान असं गार्डन आहे. यालाच व्ह्यू पॉईंट ही प्रतिमा शस्त्र नाही, ती संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची सुरुवात दाखवते. शिवनेरीवर उभं राहिलं की असं वाटतं जिजाऊंचे शब्द आणि शिवरायांचे आजही इथेच. धान्याच्या कोठारानंतर शिवाईदेवी मंदिराकडे जाणारा हा दरवाजा. आपण आता आलो आहे शिवाईदेवी मंदिरात. तीच देवी तिच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव पडले. नमस्कार मंडळी, आपण आता जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी या गडावरती. तर आपल्याला काही मंडळी भेटलेत, एक फॅमिली भेटली जी की आपल्या ओळखीचीच होती. तुम्ही कुठून आले जाता? सांगली जिल्ह्यावरून आलेत. तर हे काका भेटलेत. काकांचं नाव विचारूयात आणि काकांकडनं त्यांना काय माहिती आहे किल्ल्याबद्दल ते विचारूयात थोडंसं. काका, तुमचं नाव काय? मी सुरेश बाबुराव हसबे. ओके, कुठलं गाव म्हणले? सांगली. मूळ गाव हिवरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. अच्छा, आपण आता या किल्ल्यावरती आलो. तुम्हाला म्हणजे या किल्ल्याबद्दल काय माहिती, म्हणजे थोडंसं एका वाक्यात सांगा. शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. ओके, धन्यवाद काका, तुम्हाला माहिती त्याबद्दल. आम्ही काका, तुमचं नाव काय म्हणले? माझं नाव अशोक माने.
ओके, तुम्ही आता किती आले त्या किल्ल्यावरती? मी 4 वेळा आलो या किल्लो. 4 वेळा येऊन गेलं. अरे वा, ग्रेट. सगळे टाळ वाजवत नाही. तर 4 वेळा येऊन गेलं. आम्ही फर्स्ट टाइम आलोय ब्लॉगिंग. मी आज पहिला दिवस आहे माझा, मी चालू करतोय. याच्या आधी आम्ही केलेत, पण ना किल्ल्यांवरती हे फर्स्ट टाइम करतो आपण, म्हणजे चालू केलं आता, ते हळूहळू वाढत जाईल. आमचे हे आधीचे आमचे झालेले वेब सिरीज झालेत किंवा भरपूर काय 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 झालं. याबद्दल सर तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आता काय करत, तुम्ही या किल्ल्यावरती आलात, तुम्हाला अजून म्हणजे 4 वेळा तुम्ही येऊन गेले, तर तुम्हाला जास्त माहिती असेल आमच्यापेक्षा, किंवा आम्हाला पण आहे, पण तुमच्याकडे काय वेगळं अजून तुमच्याकडे काय असेल तर ते सांगा. 1993 साली मी पहिल्यांदा या किल्ल्यावर आलो. अरे वा, ग्रेट. त्यावेळी या किल्ल्याची जी काही मार्ग वगैरे होता हां. त्यावेळी अशा पद्धतीने नव्हता. ओके. आणि नंतर आता सुधारणा यामध्ये झालेले मार्गवर व्यवस्थित झालेला आहे. आणि जे शिवरायांच्या बद्दल आस्था असणारे शिवभक्त आहेत बरोबर. ते वेळोवेळी या गडावरती येतात. बरोबर. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा या जन्म या किल्ल्यावरती झाला. आणि शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं शिवाजी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला खूप आदर आहे. धन्यवाद. ताई नमस्कार. आजींकडनं घेऊया. आजी जरा थोडंसं आपल्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. यांचं वय किती आजी तुमचं? 64 वय आहे. आजी वय, तुमचं नाव काय? आशा मधुकर जवळ यांचं वय 64 आहे. मला सार्थ अभिमान आहे की यांचं 64 वयात पण त्यांचा जो म्हणजे बोलण्याचा जो हे बोलायची जी त्यांची इच्छा आहे ती 18 ते 24 वर्षात जे मुलाची असते किंवा मुलीची असते ती त्यांची इच्छा बघून मला भारी वाटलं माझं ना. म्हणून तुम्हाला काय माहिती आहे गटाबद्दल? ते शहाजीराजांनी आदिलशाहाच्या काळात नोकरी करून जिजामातेला सुरक्षित त्या शिवराच्या जन्मासाठी त्यांनी शिवनेरी किल्ला प्रथम निवडला. ते त्याचे भाग्य समजावे लागेल. कारण हा आपला मुलगा जन्माला येताना खरंच चांगला आणि सुरक्षितपणे जन्माला यावं, त्याचं बाळपान पण कसं जावं हे त्यांनी जाण्यासाठी पहिल्यांदा प्रथम किल्ला कोणचा निवडायचा तर शिवनेरी. आणि म्हणूनच त्यांनी शिवाजी नाव त्यांनी त्याला संबोध केलेलं आहे. आणि तो किल्ला झाल्यापासून त्या किल्ल्याची सुरक्षता आणि शिवाईदेवीचं दर्शन घेऊन बाहेर पडताच आम्हाला एक ज्येष्ठ नागरिकांचं कुटुंब भेटलं. त्यांच्यासोबत गप्पा मारून झाल्यानंतर मला एवढंच समजले, वय जरी पुढे गेलं असलं तरी श्रद्धा, ऊर्जा आणि इतिहासावरचं प्रेम आजही तितकंच जिवंत आहे. स्वराज्याची, इतिहासाची आणि आपल्या संस्कृतीची. वय वर्ष 60 असूनही त्या दुसऱ्यांदा शिवनेरीवर येत आहे. सह्याद्रीला आज येती जाग, दख्खनचा गर्व. अशाच सुंदर ठिकाणांचे ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि रिअल एक्सप्लोरिंग पाहण्यासाठी एक्सप्लोरिंग लक्ष्मण या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. अशाच सुंदर ठिकाणांचे ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि रिअल एक्सप्लोरिंग पाहण्यासाठी एक्सप्लोरिंग लक्ष्मण या चॅनलला सबस्क्राईब करा. निघाला विषय म्हणतो. आजचा दिवस इथेच संपतो. पुन्हा भेटूयात पुढच्या प्रवासात.